लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। काही लाडक्या बहिणी आहेत त्यांचा हप्ता बंद होणार आहे। त्यामध्ये कोणकोणत्या महिलांचा समावेश आहे हे आपण बघूयात। त्यामध्ये कोणत्या महिला पात्र राहणार आहे आणि कोणत्या महिला अपात्र ठरणार आहे हे आपण बघूया। आपण थेट जाऊया मुख्यमंत्र्यांकडे। काय म्हणाले मुख्यमंत्री? लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली होती त्यावेळी त्या संदर्भातले काही निकष होते। त्या निकषाच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितला होता आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं। पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं सीएजीचं ऑडिट होतं आणि सीएजीच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली, सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली, जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे, 4 व्हीलरची, याच्या डेटाबेसची माहिती घेतली, रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे, 14,000 तर पुरुषच निघाले, जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे। अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे। त्यासोबत आपण हे सांगितलं होतं केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली आहे, आता त्याची कागदपत्र द्या। पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना केवायसी करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठल्या तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही। आणि म्हणून हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील। ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही। मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील। त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत। आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे। आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे। शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल
पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू. घोषणा ही तर मला असं वाटतं औपचारिकता आहे. आज आम्ही निर्णयच करतोय, त्याचा निर्णय आम्ही आज करतोय, पण काय निर्णय घेतो याची घोषणा आम्हाला करता येणार नाही. या संदर्भात डीजी साहेब लक्ष घालतील आणि जे काही त्या बोलल्या आहेत, मला माहित नाही ते काय बोलले आहेत, मी ऐकलंही नाहीये, पण डीजी साहेब त्यात लक्ष घालतील. लाडली बहन योजना में 81 लाख महिलाओं के नाम वहां पर काटे गए हैं और 60 लाख से भी ज्यादा महिलाएं हैं, उन्होंने ई-केवाईसी भी नहीं की है. क्या इनसे पैसे वापस लिए जाएंगे जो पिछले 20 महीने से पैसे ले रही थी? देखिए, जिस समय लाड़की बहन या लाडली बहन योजना हमने शुरू की, उस समय कुछ उसमें कंडीशंस थी. चूंकि वो कंडीशन पूरा करने के लिए लोगों के पास कागज पत्र जमा करने को समय नहीं था, इसलिए हमने अलाउ किया था कि जो बहनें सेल्फ सर्टिफिकेशन करके कहेगी कि हम इन कंडीशन को पूरा करते हैं, उनको ये पैसा मिलेगा. उसके बाद वो पैसा देना हमने शुरू किया. पर आप जानते हैं कि जो सरकार का पैसा होता है उसमें सीएजी का ऑडिट होता है, और कोई भी सीएजी का ऑडिट जो होता है उसमें से लाभार्थी कंडीशंस पूरे करते हैं कि नहीं, इसका वेरिफिकेशन आपको करके सीएजी को देना पड़ता है. इसलिए उसके बाद हमने वेरिफिकेशन शुरू किया. इस वेरिफिकेशन में कई प्रकार की एनोमलीज ध्यान में आई. मसलन 10 लाख हमको ऐसी महिलाएं उसमें मिली कि जो हमने ये कहा था कि 2.5 लाख जिनको मिलते हैं उससे ऊपर, अगर 2.5 लाख से ऊपर किसी का उत्पन्न हो तो उसको इस योजना का फायदा नहीं मिलेगा. तो 10 लाख ऐसी हमारी बहनें थी कि जिनका जो वार्षिक उत्पन्न था ये 2.5 लाख से ऊपर था. 5 लाख ऐसी बहनें थी कि जिनके घर में सरकारी नौकरी थी. 14,000 तो पुरुषों ने ही उसमें अप्लाई किया था. हमने इनकम टैक्स का डेटा लिया, हमने परिवहन का डेटा लिया. इन सारे डेटास के साथ या एक घर में 2 बहनों को देना चाहिए था, तो हमने जो हमारा रेशन कार्ड का डेटा है उस डेटा को भी इस डेटाबेस के साथ रन किया. इसमें जो जो लोग वायलेट कर रहे थे, जो जो लोग कंडीशंस पूरी नहीं कर रहे थे, उनको हमने अब रोक दिया है. साथ साथ हमने केवाईसी करने को कहा था. 9 महीने तक लगातार हम लोगों ने नोटिसेस भेजी, लगातार कहा, एक्सटेंशन दिया, फिर भी जिन्होंने केवाईसी नहीं किया, इसका मतलब यह है कि कोई न कोई कंडीशंस में वो नहीं बैठते हैं. इसलिए ऐसे लोगों का अभी जो हम लोग उनको पैसा देते तो हमने बंद किया है. उनमें से कोई अगर आगे भी केवाईसी करेगा तो हम उसको पैसा देंगे, लेकिन अब इसको हमने इस पर फ्रीज किया है. और साथ साथ ये भी फैसला किया है, इनमें से किसी के भी पैसे वापस हम वसूलेंगे नहीं. केवल जो पुरुषों ने महिलाओं के नाम पर पैसा लिया है वो वसूला जाएगा. और मैं ये भी बताना चाहता हूं, 1,70,00,000 महिलाओं की सारी कंडीशन फुलफिल हो गई है. उनको पैसा मिलते ही रहेगा, योजना कभी बंद नहीं होगी. और आज भी देश में अलग अलग राज्य जो योजनाएं चला रहे हैं उसमें आज भी सबसे बड़ी योजना ये महाराष्ट्र की योजना है और ये चलते रहेगी. अनेक महिलांच्या खात्यात हप्ते जमा होत आहेत, तर काही महिलांचे हप्ते रखडलेले आहेत. काही महिलांची पात्रता कायम राहणार आहे, तर काही महिलांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या महिला पात्र आहेत, कोणत्या महिला अपात्र ठरू शकतात, रखडलेले हप्ते मिळवण्यासाठी काय करावे आणि पुढील हप्त्याबाबत काय माहिती समोर येत आहे. सर्वप्रथम पात्र महिलांबद्दल बोलूया. ज्या महिलांनी अर्ज करताना योग्य माहिती भरली आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले आहे का, डीबीटी सक्रिय केलेले आहे का आणि शासनाने ठरवलेल्या अटी पूर्ण केलेल्या आहेत का, अशा महिला योजनेसाठी पात्र राहणार आहेत. तसेच अपात्र ठरणाऱ्या महिलांबद्दल बोलूयात. अर्जामध्ये चुकीची माहिती दिली असल्यास, कागदपत्रांमध्ये तफावत असल्यास, उत्पन्न किंवा इतर निकषांमध्ये पात्रता नसल्यास अशा महिलांची पडताळणी दरम्यान नावे वगळली जाऊ शकतात.
शासनाकडून वेळोवेळी पडताळणी मोहीम राबवली जात आहे. अनेक महिलांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आमचे हप्ते का आले नाहीत. जर तुमचे हप्ते रखडलेले असतील तर तुम्ही काही गोष्टी चेक करून घ्या. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? DBT सेवा सक्रिय आहे का? अर्जामधील नाव, जन्मतारीख आणि आधार माहिती जुळते का? तसेच बँक खाते सक्रिय आहे का? म्हणजेच तुमचे बँक खाते नियमितपणे चालू आहे का हे सुद्धा तुम्ही चेक करून घ्या. अर्जाची स्थिती संबंधित पोर्टलवर चेक करा. जर यापैकी कोणतीही त्रुटी असेल तर ती त्वरित दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किती महिला पात्र राहणार आणि किती महिला या योजनेमधून अपात्र ठरणार आहेत. याबाबत अंतिम आकडेवारी शासनाच्या अधिकृत पडताळणी प्रक्रियेनंतरच निश्चित होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही आकडेवारीवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे. बहिणींनो, जर तुमचा हप्ता अजूनही आलेला नसेल तर घाबरून जाऊ नका. तुमची कागदपत्रे, आधार लिंकिंग आणि बँक खाते तपासून घ्या. अनेक वेळा तांत्रिक कारणांमुळे हप्ते उशिरा जमा होऊ शकतात. आता तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या खात्यामध्ये एप्रिल आणि मेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे का? तुम्हाला अजूनही या हप्त्यांची प्रतीक्षाच आहे. लाडकी बहीण योजना, शेतकरी योजना, नमो शेतकरी योजना, PM किसान आणि इतर सरकारी योजनांचे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.